तर जय श्रीराम मित्रांनो. तर सकाळी लवकर उठल्यानंतर नंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. फ्रेश झाल्यानंतर मस्त व्यायाम वगैरे केला, जिम वगैरे मारली मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मग सगळं कपडे वगैरे व्यवस्थित घालून मस्तपैकी आपण गेलो जे याला महादेवाच्या मंदिरामध्ये. तर जाते वेळेस मी तुम्हाला दाखवते त्या महादेवाचं मंदिर. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं मित्रांनो. मग आज प्लॅन झाला माझा की आपण काय करू म्हटलं, शाळेचा व्हिडिओ ज्या शाळेत आपण शिकलो लहानपणापासून त्या शाळेचा व्हिडिओ घेतला. त्याच्यानंतर पुण्यात ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मी पण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा व्हिडिओ घेतला. मला फक्त आता एक डिप्लोमाच्या कॉलेजचा व्हिडिओ घ्यायचा आणि एक इंजिनिअरिंगच्या कॉलेजचा व्हिडिओ घ्यायचा, म्हणजे आपल्या शिक्षणाचं येणाऱ्या भविष्य काळामध्ये म्हणजे मी माझ्या मुलांना किंवा मुलींना दाखवू शकतो की बाबा या कॉलेजमध्ये मी शिकलो. त्याच्यानंतर पण आपल्या मेमोरीज पण राहतील. तर मित्रांनो, मी आज माझ्या ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजचा मी व्हिडिओ काढायला जाणार आहे आणि माझे काही डॉक्युमेंट्स पण तिथे ते डॉक्युमेंट्स पण घ्यायला जाणार आहे. तर त्याच्या निमित्त म्हटलं व्हिडिओ पण आपण काढूया. तर मित्रांनो, मी जाणार आहे आज माझ्या कॉलेजला. माझं कॉलेज खूप भारी आहे. पुण्यातलं सर्वात भारी कॉलेज आहे आमचं. म्हणजे बाकीच्या कॉलेजपेक्षा मला नाही वाटत, बट आमची जी फॅकल्टी आहे ना खूप भारी आहे. आम्हाला खूप सांभाळून त्यांनी घेतलेलं आहे. कारण की आमच्या मध्ये जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर कळेल तुम्हाला. तसंच आमचं हे होतं. सर प्रश्न विचारायचे पण लेकिन सर आम्ही खूप भारी उत्तर द्यायचो, जसं की या व्हिडिओ प्रमाणे. चला. बंटी यादव क्या करता था? ये तो हमको नहीं पता है, इतना बता सकता हूँ मैं, लेकिन बहुत गलत हुआ। अच्छा, बंटी यादव अभी कहाँ है? ये तो हमको पता नहीं, लेकिन बहुत उनके साथ गलत हुआ। कहाँ घर है बंटी यादव का? ये तो नहीं पता सर, किस दिन किडनैपिंग हुआ बंटी यादव का? ये तो नहीं पता हम। ये कहाँ से किडनैपिंग हुआ बंटी यादव का? ये तो हमको नहीं पता है, लेकिन बहुत गलत हुआ जिनके साथ हुआ, ये बहुत गलत हुआ, बहुत गलत हुआ। असेच उत्तर आम्ही द्यायचो वायवा मध्ये. तर मित्रांनो, आता आपण निघूया. तर चला तुम्हाला दाखवतो आपल्या रूम पासून तर डायरेक्ट कॉलेज पर्यंत व्हिडिओ आपण घेणार. मग काय आपण निघालो आपल्या हॉस्टेलच्या जवळून. मग काय नंतर म्हटलं तर मार्केटमध्ये थोडा व्हिडिओ घेऊया. हे तू बघू शकता इथं गाड्या वगैरे मस्तपैकी, पावसाचं वातावरण झालं होतं मस्तपैकी, सुंदर निसर्ग व रम्य वातावरण, मस्तपैकी पाऊस वगैरे झालेला होता. मग काय डायरेक्ट म्हटलं आपण आता जाऊया. मग मित्राला फोन वगैरे केला, म्हटलं मित्राला की ये बाबा मी येणार आहे, तर आपण जाऊन भेटूया तिकडे मस्त कॉलेजला जाऊन येऊ. तर मग काय मग वेग बघा आता हे मार्केटमध्ये आमच्या, आता मार्केटमध्ये म्हटलं थोडंसं आपला पण चेहरा वगैरे दाखवू, म्हटलं आपण पण एक ब्लॉगर आहे असं दाखवू डायरेक्ट म्हटलं युट्यूबलाच. मग काय आपले काय सबस्क्रायबर्स आहेत ते खुश होते ना आपला चेहरा बघून, नाराज होणाऱ्याला होऊ द्या. मग ही काय भाजी मंडी आमची आणि इकडे साईडला चिकन शॉप वगैरे मटन शॉप आहे. मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचा उद्देश एक एवढाच आहे की भविष्यामध्ये आपण जर हे एरिया हा जर शेअर सोडलं तर नंतर आपण हे बघितल्यानंतर आठवण आली पाहिजे आपल्याला. आणि त्या टायमाला नंतर भविष्यामध्ये आपण कोणाला तरी आपला हा व्हिडिओ दाखवू शकतो की आपण पण एवढा हँडसम होतो, म्हणजे फ्युचरच्या मुलांना वगैरे दाखवू शकतो आपण की मेरी जवानी के सुना दो किस्से की आज के लोंडे मेरे पैर दबाने लग जाय, असं आपण डायलॉग त्यांच्यावर मारू शकतो. कारण की आपण सध्या एवढा हँडसम दिसतोय. मग काय डायरेक्ट म्हणजे बसमध्ये आल्यानंतर डायरेक्ट मागची सीट जागा घेतली. मागची सीट कसं आहे, मोकळं एकदम मस्त बसता येते, कसं सलमान खान सारखं. जसं सलमान खान पोलीस स्टेशनमध्ये पाय एकदम लांब करून बसला तसं बसता येतं. मग काय डायरेक्ट पुढे आल्यानंतर ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न होतं ते स्वप्नच राहिले. पण काय काळजी नाही, नंतर आपण घेऊया, कधी आपला मुलगा झाल्यानंतर. ठीक आहे. तर मग नंतर खाली उतरलो, म्हणलं आता बस स्टॉप जवळ झालं आपलं, तर मग तिथून उतरून पुढे थोडं जाऊया. तर मग उतरलो इथं आणि मग इथून मस्त व्ह्यू घेतला इथं मॉडर्न स्कूलच्या इथं स्टॉपला. तर बघू शकता इथं सगळं एकदम खतरनाक वातावरण झालेलं होतं आणि पाऊस पण येण्याची शक्यता दाट होती. मग त्याच्यानंतर मी तिथून चढलो डायरेक्ट, म्हटलं आता डेक्कनला उतरूया. तर मग पुढे आलो, नंतर इथून म्हटलं पुढून थोडा व्ह्यू वगैरे घेऊया. मग नंतर डेक्कनला आलो, उतरलो. नंतर दुसरी बस पकडली. आता ही वारजेची बस आहे. हे बघा, भारतामध्ये सर्वात फास्ट काम चालतं म्हणजे लोकांच्या गाड्या उचलणं, आणि बाकीचं भारतामध्ये सगळ्यात स्लो काम आहे. हे आमचा भारत देश आणि हा आमचे राजे संभाजीराजांना मुजरा केला आणि पुढे निघालो. आणि मित्रांनो, खरं सांगायचा अर्थ म्हटलं ना की ज्या वेळेस मी इथून निघालो किंवा इथून गेलो त्या वेळेस मी संभाजी महाराजांना मुजरा केला. कारण की संभाजी महाराजांना मुजरा करणं म्हणजे काय म्हणतात, त्या 33 कोटी देवांना झुकून मुजरा करण्यासारखं आहे. कारण की त्या देवामुळं आणि त्या राजामुळं आज आपलं अस्तित्व आहे. हे मान्य करायला शिका. आणि आहेच, तुमचं आहे, माझं आहे, सर्वांचं आहे. इव्हन हे नाही की हिंदूंचं, ते मुसलमानांचं पण आहे. कारण की औरंगजेब एवढा क्रूर होता ना की तो मुस्लिमांना पण सोडत नव्हता. त्याच्यामुळे राजाचा उपकार आपल्यावर भरपूर आहे. मग नंतर पुढे निघालो. ह्या शिवसाई हॉटेलला मी जेवायला नाश्ता हे करायला, मेस होती माझी इथं, तर मी मेसमध्ये जेवायला इथे यायचो कॉलेजवरून. तर आता आपण कॉलेजकडे जाणार आहे मित्रांनो. इथं आपलं मंदिर आहे गणपतीचं, या गणपतीच्या मंदिरात दर्शन वगैरे करायचो. साईडला इथं मेस, इथं अभ्यासिका आहे. माझा मित्र इथं अभ्यासिकासाठी लायब्ररीत होता, मग साईडला मेस वगैरे.
तर इथे पण कधी कधी आम्ही जेवायला यायचो. मग नंतर इथे गणपतीचं मंदिर वगैरे, इथे साई अंबर, आमचे जेवढे काय बॅचचे मुलं होते आणि जेवढे काय आमच्या सी डिव्हिजन मध्ये मुलं होती ते सगळे या साई अंबरमध्ये होते आणि सगळे चांगले मित्र होते आपले. आणि मग नंतर काय गेले बिचारे सगळं. म्हणजे या रोडने आता ज्यावेळेस जातोय तर त्यावेळेस सगळं मला ते क्षण आठवतात. आमचे पेपरचं सीन वगैरे, पेपर झाल्यानंतर आम्ही इथे भेटायचो, विचारायचो कसं केला पेपर वगैरे. आणि मग नंतर म्हटलं आता काय, आता कॉलेजमध्ये आलो थोडं म्हणजे एकदम भाऊ झालो आणि रडायला पण आलो होतं, कारण की या कॉलेजमध्ये आपण शिकलोय. बघू शकता मित्रांनो, हे आमचं कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं. भारी छान कॉलेज आहे आणि फॅकल्टी खूप छान आहे. मी एक सांगेल की फॅकल्टी एवढी छान आहे ना, यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला आहे आणि खूप छान वगैरे पद्धतीने शिकवलं असेल किंवा सांगितलं असेल. इव्हन त्यांनी गायडन्स पण खूप छान प्रकारे असं केला की आजही सुद्धा जरी गेलो ना तरी गायडन्स छान करतात. आणि सर आल्याला आपलं सरस्वती मातेचं दर्शन होतं. इथूनच आपली सुरुवात चांगली होती. इथं पहिलं स्टुडंट सेक्शन होतं, परंतु आता बॅक साईडला गेले. बघा ऑटोनॉमस कॉलेज झाल्यानंतर किती डेव्हलप होते ते बघू शकता. एवढी मोठी बिल्डिंग आहे आमच्या इथे, पूर्ण ब्रांचेस आहेत. मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, अँड AI आहे, AIDS वगैरे सर्व ब्रांचेस आहे. कम्प्युटर आहे, IT आहे. तर बघू शकता लिफ्ट वगैरे. आता लिफ्ट पहिली एकच होती, आता 2-2 लिफ्ट बसवल्या, कारण की ऑटोनॉमस झाले कॉलेज. मग नंतर तरी सुद्धा लिफ्ट फुल असते, त्याच्यामुळे तरी मी चालत चाललोय, कारण की हा एन्जॉय घ्यायचा आहे मला, हा कॉलेज तुम्हाला दाखवायचं आहे, त्याच्यामुळे मी चालत चाललोय. तर मित्रांनो आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलोय. तो फर्स्ट फ्लोअरचं हे बघू शकता, फर्स्ट फ्लोअर आहे. मग नंतर पुढे निघालोय, तर पुढे जाऊ म्हटलं आपण आणि सेकंड फ्लोअरला ज्या ठिकाणी आपलं काम आहे, कारण की माझी ब्रांच होती मेकॅनिकल आणि माझं सेकंड फ्लोअर मेकॅनिकलचं, तिथे मी तर निघालोय. तर बघू शकता मित्रांनो, हे सेकंड फ्लोअर आहे, हे मेकॅनिकलचं फ्लोअर आहे. आणि मग इथून आपण जाणार आपल्या कामासाठी, म्हणजे HOD सरांकडे जाऊन मला त्यांच्याकडून सिग्नेचर्स वगैरे घ्यायची, त्यांना भेटायचे, डॉक्युमेंट्स काढण्यासाठी मी आलो होतो कॉलेजला. तर बघू शकता मित्रांनो, हा वरचा टॉपचा व्ह्यू आहे. हे डायरेक्ट 6th फ्लोअर आहे. 6th फ्लोअरवरती लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये गेलो आणि ते सिग्नेचर्स वगैरे त्यांच्याकडून पण घ्यायची आहे आपल्याला, कारण की आपण काय बुक वगैरे घेतलेलं नाही लायब्ररीमधून, त्याच्यामुळे. आणि मग नंतर ते डॉक्युमेंट्स वगैरे देतात असं. इथे पेपर्स वगैरे, न्यूज पेपर्स वगैरे, सगळ्या प्रकारचे पेपर्स वगैरे. ही लायब्ररी आमची मित्रांनो. या लायब्ररीत आम्ही अभ्यास वगैरे करायचो, म्हणजे ज्यावेळेस पेपर वगैरे यायचे त्यावेळेस. हे बघू शकता, हे असं लायब्ररीत बसायला वगैरे शांत एकदम एरिया आणि एकदम सुंदर आहे आणि स्वच्छता पण खूप छान आहे. फॅकल्टी खूप छान आहे कॉलेजची आमच्या. इव्हन सगळं लायब्ररी असेल किंवा जिथे पण प्रोजेक्टचे वगैरे कुठे. आणि हा बसण्याचा म्हणजे हा क्लासरूम आहे, बघू शकता मित्रांनो. मला आता हे क्लासरूम आठवून MBBS पिक्चरची आठवण आली, कारण की हा सीन तिथे पण होता. आणि प्रोजेक्टर वगैरे, बोर्ड वगैरे. बाहेर आल्यानंतर पार्किंगसाठी खूप छान लॉट आहे. अँड इथे बघू शकता, हे आमचं ग्राउंड वगैरे. इथं क्रिकेट, खो खो, कबड्डी वगैरे जे काय खेळ खेळायचे, इथं बास्केटबॉल, व्हॉलीबॉल्स वगैरे सगळे इथे खेळतात. आणि मित्रांनो, येऊन बिल्डिंग आमची अशी दिसते. आणि बाहेर ओपन जिम पण आहे, आतमध्ये जिम पण आहे, ज्याच्यामध्ये आपण डंबल्स वगैरे भरपूर सारखे मशीन्स पण आहे. बट ऍक्च्युअली ते सध्या आता बंद होतं आणि मी या टायमाला ते रात्री 5च्या नंतर सुरू होतं, त्याच्यामुळं का आपण त्याचा व्ह्यू वगैरे घेतला नाहीये. बघू शकता आउटडोअर इंडोअर गेम सगळे. मग नंतर तिथून बाहेर निघालोय. बाहेर आल्यानंतर मग नंतर म्हटलं आता आपण जाऊया खाली. आता इथं पण एक जवळपास मेस आहे आणि जवळ स्वामी समर्थाचं मंदिर आहे. स्वामी समर्थाच्या मंदिरात आम्ही गुरुवारी यायचो दर्शन करण्यासाठी. आणि मग नंतर म्हटलं स्वामीचं आपण पण दर्शन घेऊन पुढे जाऊया. तर हे बघू शकता मित्रांनो, इथं स्वामींचं मंदिर आता छान प्रकारे सजवलेलं होतं. स्वामीचं दर्शन झालं. ज्यांना स्वामीचं दर्शन झालं त्यांनी सर्वांनी आपल्या ब्लॉगच्या कमेंटमध्ये टाका श्री स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, इथं आलो. इथे आल्यानंतर मग म्हटलं आता आपण या इथे हॉटेल शिवशाही आलेलो आहे, तर आपण आपलं परत जुनी आठवण हे करण्यासाठी, ताजी करण्यासाठी आपण मेसमध्ये काहीतरी खाऊया. म्हणून मेसमध्ये आपण नाश्ता वगैरे केला. मग मित्रांनो बस स्टॉपला आलो. बस स्टॉपला आल्यानंतर मग मित्रांनो म्हटलं तर जाऊया घरी. तर मित्रांनो, हे जो सीन आहे हा म्हणजे मागचा होता काही दिवसापूर्वीचा, तर म्हटलं तो पण आपल्या ब्लॉगमध्ये ऍड करूया. तर मित्रांनो, हा माझा मित्र संदेश, हा तर कुठे पण माझ्यासोबत असतोच. कृष्णाच्या सोबत जसा सुदामा तसा तो माझ्यासोबत असतोच. तसं म्हणता येत नाही, कारण की आपण कृष्णाच्या बरोबर करू शकत नाही. मग नंतर इथे प्रवीण मित्र पण आपला भेटला, प्रवीण शेठ. त्यांच्या नावाने आपला डायरेक्ट ग्रुपच होता, कारण की खूप दिलदार माणूस आहे आणि मस्त माणूस आहे मित्रांनो. ही ब्लॉगची क्लिप ऍड केली आपण. आणि तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच पुण्यातील कॉलेज बघण्यासाठी भावाला सबस्क्राईब करून ठेवा. MIT